वर्षावास आता चालू होणार आहे. त्या वर्षावासमध्ये दरवर्षी बुद्ध विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन केले जाते. पण जसे मंदिरामध्ये पोथी पुराण वाचले जाते, त्याच प्रकारे आपल्या इथेही बौद्ध विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन होत राहते. कारण इतक्या दिवस ग्रंथ वाचूनही जर आपण आजही जर बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्याला समजला नसेल, बुद्ध आणि त्यांचा धम्म जसे तिकडे पोथी पुराण रामायण वाचतात त्या प्रकारे आपलं होत असते. ह्या पाठीमागचे मी 3-4 कारण सांगणार आहे की आजही बुद्ध विहारामध्ये गेल्यानंतर असे दिसते की त्या ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीसमोर एक तांब्या ठेवला जातो. त्या तांब्यामध्ये पाणी ठेवले जाते व ते पाणी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कुण्या तरी आजारी व्यक्तीला पाजले जाते. मी त्या लोकांना प्रश्न केला, हे काय आहे? तर ते लोक म्हणतात पंचशिल्याचे पाणी आहे. म्हणजे पंचशील आपल्याला पाळण्यासाठी दिलेलं आहे की पिऊन पाजण्यासाठी दिलेलं आहे, हा माझ्यासमोर प्रश्न पडत आहे. म्हणून आपण इतक्या दिवस ग्रंथ वाचन करूनही बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या लक्षात आले नसेल, तर ही दुःखाची बाब आहे. त्यामध्ये एक दुसरे कारण आहे, जे भिक्खू आहेत, जे भंते आहेत, ते लोक आज विदर्भामध्ये परित्राण पाठ एक अंधश्रद्धा झालेली आहे. त्याचे सामान दुकानामध्ये भेटते. परित्राण पाठचे दुकानामध्ये लिहिलेले असते, परित्राण पाठचे इथे सामान मिळेल. या ठिकाणी अखंड हरिनाम जसा सप्ताह चालतो, तसा अखंड परित्राण पाठ पण चालतो. लोक भिक्खूंना घरी बोलवतात परित्राण पाठसाठी, सुख शांतीसाठी, आणि ते भिक्खू येऊन जर पाण्याचा तो तांब्या हातात देऊन जर परित्राण पाठ म्हणत असतील आणि त्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि त्यांना जर ते पाणी पाजा म्हणत असतील आणि आजार दूर होत असतील, तर मग हॉस्पिटलची काही गरज भासणार नाही. असा प्रकार चालू आहे. म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो, जे भिक्खू होतात, भंते होतात, ते कुणाचा धम्म फॉलो करतात? जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर आधारित ते धम्माचा प्रसार आणि प्रचार करतात का? दुसरी गोष्ट, हे जे भिक्खू असे करतात, ते भिक्खू कुणाच्या थ्रोनी धम्म दीक्षा घेतात? महायान, हीनयान, वज्रयान, तंत्रयान यांच्या मार्गाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्माचा प्रसार आणि प्रचार करतात का? कारण त्याशिवाय ते असे करू शकणार नाही. कारण बाबासाहेबांनी बुद्धांच्या काळामध्ये जो बुद्ध धम्म अस्तित्वात होता, तो बुद्ध धम्म आपल्याला कर्मकांड विहिरीत बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर असे भिक्खू जर धम्माचे प्रसार आणि प्रचार करीत असतील, तर यांना काय म्हणावे? काही भिक्खू तर धम्म देशना देत असताना 12च्या आतमध्ये त्यांना जेवण द्यायचं असतं व जेवण दिल्यानंतर
ते भिक्खू धम्म देसना देयाला देतात व सांगतात, ज्याच्या घरी भोजन दान असतं त्याच्याच घरी जाऊन ते लोक सांगतात, अहो तुमची पुरणपोळी फार छान होती, माझी आई पण अशीच बनवायची होती, अशीच बनवत होती. म्हणून भिक्खूनी जर घर सोडलेलं आहे, त्या भिक्खूची जर आणखीन प्रश्नच गेली नाही, तो भिक्खू सांगतो, माझ्या आईच्या हाताला जशी चव आहे तशीच तुमच्या हाताला चव आहे, असे जर भिक्खू सांगत असेल तर त्या भिक्खूची तृष्णा गेली नाही तर उपासकाची तृष्णा काय घालवणार. असे भिक्खू आहेत. हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. आणखीन वर्षावासमध्ये बुद्ध विहारामध्ये सर्व महापुरुषांची वंदना झाल्यानंतर घोषणा दिल्या जातात. ज्या लोकांचा बुद्ध धम्माची काडी मात्र संबंध नाही, अशा लोकांच्या बुद्ध विहारामध्ये वंदना झाल्यानंतर घोषणा देतात. तुम्हाला बुद्ध धम्म तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. या अगोदर बरेच महापुरुष होते. ते महापुरुष बुद्धिझम कधी स्वीकारला नाही. त्या महापुरुषांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा यशस्वी झाला नाही आणि त्याच हिंदू धर्मामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत, ते फक्त हिंदू धर्माच्या बाहेर उडी घेऊन त्यांनी बुद्ध धम्म घेतला आणि आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. म्हणून मी कित्येक वेळेस विहारामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही घोषणा देताना तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा द्या, पण हे लोक ऐकायला तयार नाही. हेरे माझ्या मागल्या नळी पुंकिली सोनाराने, इकडून तिकडे गेले वारे, असा प्रकार विहारामध्ये चालू आहे. आज जो बुद्ध धम्म दिलेला आहे, हा बुद्ध धम्म आचरण धम्म आहे. दिखावा करण्याचा बुद्ध धम्म नाही, किंवा विहारात जाऊन फक्त वंदना करायची आणि घरी येऊन बसायचं, यासाठी बुद्ध धम्म दिलेला नाही. बुद्ध धम्म हा आचरण धम्म आहे. दुसरे कारण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म परिपूर्ण समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 पुस्तके वाचण्याकरता सांगितले होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म, क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि कार्ल मार्क्स. हे जर 3 पुस्तके वाचली तर तुम्हाला बुद्धिझम कळेल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आपण आज काय करत आहोत? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा हुशार गेलो का? फक्त दरवर्षी वर्षावासमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला जातो, तरी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म समजला नाही. तर बाबासाहेबांनी आपल्याला 3 पुस्तके वाचायला सांगितले, ते 3 पुस्तके वाचा तर आपल्याला बुद्ध धम्म समजेल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. वर्षावासमध्ये हे 3 पुस्तके वाचली पाहिजेत, तेव्हाच आपल्याला बुद्ध धम्म कळेल. आज आपण नाम के वास्ते बुद्ध आहोत की काम के वास्ते बुद्ध आहोत, हे विचार करण्याची गरज आहे. नमो बुद्धाय. जय भीम.